नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण छान ऑर्गेन्झा ब्लाऊजचा व्ही नेक बॅकचा व्ही नेक बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. तर मेजरमेंट तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी आपली गळा मी खालच्या बाजूने कमरेच्या साईडने मोजलेला आहे आणि गळा रुंदी बघा मी 2.25 घेतलेली आहे आणि वरची गळा रुंदी 2.25 आहे, म्हणजे शोल्डरकडून बघा या पद्धतीने. म्हणजे टोटल आपली गळ्याची हाईट आपली 10.5 झालेली आहे आणि त्याचा हाफ काढायचा आहे. बघा या पद्धतीने व्हीचा आकार द्यायचा आहे. व्ही म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट द्यायचा नाही, कारण की व्यवस्थित गोलाकार जर आकार आला ना व्ही तर घातल्यानंतर खूप छान दिसतो. आणि डायरेक्ट जर तुम्ही स्ट्रेट व्ही दिला ना तिरकस तर तो पसरत पण नाही आणि छान वाटत नाही. या पद्धतीने जर तुम्ही व्ही केला तर खूप सुंदर आपला व्ही नेक दिसतो आणि खूप झटपट होणारा हा बॅक नेक आहे. तुम्ही कशा पद्धतीने व्ही गळा कट करता नक्की कमेंट करून सांगा. बघा आता आपल्याला आहे ना इथं गळा कट करून झालेला आहे, तर आपण आहे ना कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला हात शिलाई करायची नसेल कमरेला तर या पद्धतीने नक्की पट्टी लावू शकता. हात शिलाई करण्याचा वेळ आपला वाचू शकतो जर या पद्धतीने तुम्ही पट्टी लावाल तर. म्हणजे कमरेला पट्टी पण लावल्या जाते आणि आपल्या हात शिलाईचा वेळ पण वाचतो. त्यामुळे मी या पद्धतीची पट्टी लावते. तुम्ही बघा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप फास्ट आपली पट्टी लावून होते. म्हणजे मी इथं अस्तरला लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण गळा पलटून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने बरोबर आपण पट्टी कमरेच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि वरती पट्टीला वरती दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. आणि नंतर आपण जसा गळा पलटवतो सेम पद्धतीने गळा पलटून घ्यायचा आहे. फक्त आपली हात शिलाई वाचते ह्या पद्धतीने जर पट्टी लावाल तर. बाकी काही नाही, हात शिलाईचा वेळ वाचावा याकरता मी ही ट्रिक वापरलेली आहे इथं. तर तुम्ही माझ्या पद्धतीची ट्रिक नक्की वापरू शकता मैत्रिणींनो. तर बघा हे आपलं ऑर्गेन्झाचं सिल्कचा कपडा आहे, म्हणजे ब्लाऊजचं पीस. तर इथं आपण मी कमरेचा भाग उलटवून घेणार आहे. त्याकरता मी सरळ बाजूवरती अगोदर अस्तर ठेवलेलं आहे आणि मग कमरेच्या बाजूने टीप देऊन घेत आहे. बघा तुम्ही बघू शकता बरोबर आपण जशी आपण हात शिलायला पट्टी लावतो त्याच पद्धतीने. बघा इथे मी 5 नंबरची टीप देऊन घेत आहे आणि नंतर आपण टक्स जेव्हा टाकतो तेव्हा ही टीप आपण पुन्हा खोलणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर दिसेल. याकरता मी ही टीप देऊन घेते आणि सर्व बाजूने आपलं अस्तर जोडून घ्यायचे. बघा आता आपला अस्तर जोडून झालेलं आहे सर्व बाजूने. आता जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घ्यायचे. आपण सर्व बाजूचं फॅब्रिक कट करून आपण गळ्याला एक्स्ट्राचं कापड लावून घेणार आहोत, म्हणजे गळा रेडी करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण व्ही नेकला मस्त असा बो बनवणार आहोत खाली.
तर बो लावल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लुक खूपच छान दिसतो. व्ही नेकला बो लावल्यानंतर खूप छान वाटतो. बघा या पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे. आता आपण कमरेच्या बाजूने टक्स टाकून घ्यायचे. तर टक्स टाकताना इथे शोल्डरचा हाफ करायचा आणि बरोबर मध्यावरती कमरेच्या बाजूने अर्धा आणि वरती 3.5 ते 4 इंच असा अंदाजे घ्यायचा आणि टक्स टाकायचे बघा. आणि शोल्डरच्या मध्यावर जर टक्स घेतले तर टक्स तिरके होत नाहीत, कमी जास्तही होत नाही, खूप सुंदर दिसतो मागचा भागही. जर टक्स शोल्डरच्या मध्यावरती घेतले तर ब्लाऊजची फिनिशिंगही सुंदर येते. आणि या पद्धतीने तुम्ही टक्स घ्या. बघा आता आपण जी खाली दाबटीप दिलेली होती म्हणजे जी दिसती आहे ना तुम्हाला, ती आपण खोलून टाकणार आहोत. म्हणजे आपण जशी पट्टी लावून हात शिलाई करतो कमरेला, सेम त्याच पद्धतीने दिसेल. इथे मला अस्तरला थोडासा कपडा कमी होता म्हणून इथे हा जुगाड चालू आहे माझा. बघा अशा आता कपडा जर कमी असेल तर आपण असे जोडूनच तयार करावं लागतं. आता मी कडेने अस्तरची जी पट्टी आहे ना ती अशी दाबून घेत आहे 5 नंबरच्या टिपने आणि नंतर पलटवायचे जेणेकरून आतल्या बाजूने फिनिशिंग व्यवस्थित दिसेल ब्लाऊजला. जिथे व्हीचा जो पॉईंट येतो म्हणजे जो आकार व्हीचा, तिथे कॉर्नरवरती बरोबर मी छोटे छोटे कट दिलेले आहे सर्व आणि गोलाकार आकारावरतीही कट दिलेले आहे जेणेकरून आपल्या गळ्याचे पटकन उलटला जाईल आणि व्यवस्थित दिसेल. बघा इथे मी पुन्हा दाबटीप देऊन घेत आहे. या पद्धतीने जर दाबटीप दिली तर गळाही खूप सुंदर दिसतो आणि आकार आपला बदलत नाही. जो आपला आकार आहे कॅनव्हास न वापरताही तुम्ही या पद्धतीचा गळा करू शकता. किंवा जर तुम्हाला या पद्धतीचा गळा येत नसेल, कपडा लावून फिनिशिंग येत नसेल गळ्याची, तर तुम्ही इथे कॅनव्हासही लावू शकता. कॅनव्हासने ही फिनिशिंग खूप सुंदर येते. पण जर यदा कदाचित कॅनव्हास नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गळा तयार करू शकता विना कॅनव्हासही. आता बघा इथे मी टीप देऊन घेत आहे आणि नंतर आपण हात शिलाई देऊन ती टीप आपण काढून टाकणार आहोत. बघा या पद्धतीने आपला व्ही गळा रेडी झाला.